नमस्कार मैत्रिणींनो, मी आज तुम्हाला सांगणार आहे की हिवाळ्यात लहान बाळाच्या स्किनची काळजी कशी घ्यायची। तर लहान बाळाची त्वचा ही खूप कोमल असते, त्याची आपल्याला खूप जास्त काळजी घ्यावी लागते। प्रत्येक ऋतूत घ्यावी लागते, पण हिवाळ्यात ही मात्र जास्त घ्यावी लागते। तर हिवाळ्यात बाळाची रोज आंघोळ करायची का? तर नाही, रोज आंघोळ नाही करायची। त्याला आठवड्यातनं 2 ते 3 दिवस ही पाण्याने आणि पीठ वगैरे लावून अशी आंघोळ करायची। पण हिवाळ्यात बाळाची रोज आंघोळ घातल्याने त्याला सर्दी वगैरे होण्याची शक्यता असते, म्हणून त्यांना लहान बाळाला रोज आंघोळ नाही घालत। तर मग कशी घालायची? तर गरम पाण्यामध्ये आपला नॅपकिन, छोटा रुमाल ओला करून त्याच्याने बाळाला पुसून टाकायचं। आणि पाणी हे एकदम गरम न घेता, गरम पाण्याने काय होतं तर त्वचा कोरडी पडते आणि गार पाण्याने सर्दी होते। तर मग बाळाची आंघोळ ही कोमट पाण्याने करायची, जेणेकरून बाळाची स्किन ही मऊ राहण्यास मदत होते। मग बाळाची ऑइल मसाज करायची का? तर हो, बाळाची ऑइल मसाज करायची, पण हिवाळ्यात ती आंघोळ झाल्यावर करायची, कारण की पाण्याने ऑइल धुतलं जाण्याची शक्यता असते, मग ड्रायपणा येण्याची जास्त शक्यता असते। त्याच्यामुळे ऑइल मसाज ही आंघोळ झाल्यानंतर करायची असते। तर ऑइल मसाज ही कोणत्या ऑइलने करायची, हा बऱ्याच आईंना प्रश्न पडतो। तर ऑइल मसाज ही ॲलोवेरा ऑइलने पण केली तरी चालते, कोकोनट ऑइलने केली तरी चालते, सूर्यफूल ऑइलने केली तरी चालते, पण तिळीच्या किंवा मोहरीच्या तेलाने ऑइल मसाज नाही करायची, कारण की ते त्याला ॲलर्जी होण्याची शक्यता जास्त असते। तर मग आणि बाळाची आंघोळ ही बंद रूममध्ये करायची। हिवाळ्यामध्ये तुम्ही एखाद्या रूममध्ये जायचं आणि तिथे आंघोळ घालायची, किंवा बाथरूममध्ये आपला गरम शॉवर चालू करून द्यायचा, तो रूम थोडासा गरम करून घ्यायचा आणि मग बाळाला आंघोळ घालायची। बाळाचे घालायचे कपडे वगैरे सर्व घेऊन जायचं बाथरूममध्ये आणि तिथेच त्याला कपडे घालून द्यायचे, कारण की त्याला सर्दी होण्याची शक्यता जास्त असते हिवाळ्यात आंघोळ घातल्याने। तर अशी पण आपण बाळाची काळजी घेऊ शकतो। बाळाच्या स्किनची काळजी तर अशा प्रकारे घ्यायची, बाळाचे बेबी लोशन आलेले असतात मार्केटमध्ये, तर तुम्ही एकदम चांगल्या प्रतीचं बेबी लोशन पण वापरू शकतात, पण मात्र 6 महिन्याच्या पुढच्या बाळाला बेबी लोशन वगैरे तुम्ही वापरू शकता। तर बघा, तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला, लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। मी तुम्हाला अजून छान माहिती घेऊन येणार आहे। तर थँक्यू।